नमस्ते नमस्ते चिदानंदमूर्ती नमस्ते नमस्ते दुप्पा नमस्ते 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 शक्ति प्रसादी नमस्ते आपल्या आयुष्यात दुःख आहे, समस्या आहे. अहो सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. पण जिथे दुःख आहे तिथं आज बी आहे. आणि या सगळ्याचा करता करविता कोण? कोण? देव? नाही, तू स्वतः. कोणी नाही, ना वरती ना खालती ना अवती ना भोवती. पेरणारा बी तूच आणि उगवणारा बी तूच. म्हणून म्हणतो आशा निराशा आणि दुःख, आशा निराशा सुख आणि दुःख. मानवतेचे धर्म पाळता निश्चित आहे बरे. मानवतेचे धर्म पाळता निश्चित आहे बरे. मानवतेचे धर्म पाळता निश्चित आहे बरे. दिसत नाही त्याला चंदन लावण्यापेक्षा दिसणाऱ्याला वंदन करा. आस्थेची साथ सोडून सत्याची गाठ धरा. माणूस हेच एकमेव सत्य. माणसानेच इतिहास रचला आणि भविष्यही तोच रचेल. म्हणून म्हणतो प्रकृतीचे नियम स्वागतम सुस्वागतम. रंगभूमी व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग आयोजित 53व्या आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेत बाई यमुनाबाई लक्ष्मणराव नायर धर्मदाय रुग्णालय सविने सादर करत आहे कायप्पाचा पाडा. लेखक देवेंद्र काळसेकर, दिग्दर्शिका नम्रता काळसेकर. बा य ल नायर धर्मदाय रुग्णालय सविने सादर करीत आहे कायप्पाचा पाडा. वंदे नीलकंठाय सर्पप्रियाय गंगाधराय वंदे नागेश्वराय आशुतोषाय निखिल भयहराय वंदे वंदे वंदे.
जय जय कायप्पा. Guruji, excuse me, Baju, please. Good evening. नमस्कार. Namaste. The arti was magical. खूप छान. मला आपली साधना पाहते शकते. कधीही या. तुमच्या अभ्यासात माझा हातभार लागला तर मला आनंदच होईल. Thank you. येतो. Yeto means to come. तुम्ही आता जातो, right? कायप्पा. आमच्या इथे जाताना जातो म्हणत नाही, येतो असं म्हणतात. आमची संस्कृती आहे ती. See you again. That's what we say too. Good. Yeto. I must remember this. गंगा आज ह्या इथे कशा? My actually. गंगा मी तुला विचारलंय. अहो माई हिला ना कायप्पाची आरती बघायची होती. मी म्हणलं त्यात काय, चल मी धावते. मी तुला आधी सांगितलंय गंगा, यांना जी काही माहिती हवी ती खाली पाड्यात देत जा. कसं आहे ना, या वेगळ्या संस्कृतीतून आलेल्या आहेत. आपल्या रीतिरिवाजांबद्दल यांना काहीच माहित नाही. मग अशात कायप्पाच्या सन्मानात त्यांच्या हातून काही कमी जास्त झालं म्हणजे नो नाही, असं होणार नाही. डोंट वरी. तुम्ही मला घाबरते तर. मी तुम्हाला कशाला सॉरी, रॉंग चॉईस. तुम्ही मला काळजी करते. थँक्यू. धन्यवाद. येतो. अगं माई हिच्या वाटणीचे प्रसाद मला द्या. येतो. माधू तांदूळ चढवणाऱ्यांनी आज पुढे प्रसाद स्वतःच्या हातानं कधी घेऊ नये बाळा. बाप्पा रागवतो. ही भात शिकवावी जरा मुलांना. होय माई, चूक झाली, माफी करा. पुन्हा असं नाही म्हणणार. माई तांदूळ चढून झालं आणि मग काढून ठेव बाजूला. आता गहू चढवणाऱ्यांनी यापुढे हात दे ग. लक्षात ठेव. होय होय, किती आगाऊपणा करते. सध्यांदा काय करू. मी बऱ्याच दिवसांनी आलाय. तब्येत बरी आहे ना? चाललंय. कधी चाकवर कांदा तर कधी कांद्यावर चाकू. खाते लाकडवानी आणि वाढते बोकडावानी. कायप्पाची तुमच्यावर अशीच कृपा असू द्या. काय नागमणी, तुझा काय बाबा चेहरा पडलाय? माही आज 12वा सोमवार. मोजत राहशील तर कळ उशिरा लागेल हो. किंवा नाही सुद्धा लागणार. दोष तुमचा आणि माथ्यावर सोयाप्पाच्या मारणार. तसं नव, मी फक्त मोजित होतो. अरे मोजणं म्हणजे व्यवहार. भक्तीमध्ये व्यवहार कसा चालेल? बरोबर बोलते की नाही
सव्वा लिटर आहे ना? हा, बरं बरं. अरे लग्न होणार तुझ्या मुलीचं, थोडी धावपळ तुम्ही सुद्धा करा. सोयप्पा आहेच, तुम्ही सगळ्यांनी फक्त सोबत राहा त्याच्या. मग कायप्पाची कृपा होणार. ये माधू, ते दूध जरा बाजूलाच ठेवा. का माई? आज सकाळपासून बरंच दूध गेलंय रे कायप्पाला. हे वाहीन मी नंतर. आता कुणाला उपाय म्हणून काय चढवायचंय तर त्यांनी पुढे या. माई म्या लाडू आणल्यात खायपासाठी. काय विशेष? ते मध्ये पोलीस भरतीची परीक्षा झाली होती ना, त्यात माझं वर्ग पास झालं. आता पोलीस मध्ये भरती झालं पाहिजे. अभिनंदन हो, अभिनंदन. त्याच परीक्षेत माझं पोरगं नापास झालं. काय कुठे रे कमी पडलो. खरं हेच आहे, कायप्पा देतो ते सोयप्पामुळेच. सोयप्पा आहे म्हणून कायप्पा आहे आपल्यात. त्याच्याबद्दल असे जर उलट सुलट बोलत गेलात तर कायप्पा माफ करेल. नाही माय, मी कायप्पाबद्दल काय बी वगैरे बोललो नाही. तुमचं नाही बोलत मी. हा, चिरंजीव, तुमचा मुलगा तो असतो ना त्या मतिभ्रष्टांच्या, त्याच्याविषयी बोलते. अहो त्याला आधार घ्यायला सांगितलं पण ऐकतच नाही. आता बसलंय रडत. म्हणे नाही भाव, म्हण देवा मला पाव. हे असं होत नाही कधी. चुकीचं बोलते मी. नाही बरोबर. काय झालंय? माई नातू, काय झालं नातूला? नातूला तणास झालाय. कळलंय मला सरपंच, पण सोयप्पा असताना काळजीचं काय स्वयंपाक नातूला सांभाळ. स्वयंपाक माझ्या मित्राला वाचवा. स्वयंपाक कायप्पाच्या दारात आलंय. स्वयंपाक वाचवा. मृत्युंजयाचं दार आहे. निश्चिंत राहा. काका, what happened? माझ्या नातूला तणास झालाय. जानास? सरप. Oh my God! He needs urgent medical help. कसं झालंय? जय जय कायप्पा, दीना कैवार. आला तो आला तसनबी विसरला. हा कायप्पाचा पाडा हाय. कायप्पाच्या पाड्यात आला डसला. फणा काढला. त्याच्या समोर फणा काढला. फणा नाग फणा काढी. बघ तू भारी का तो भारी. तू मारी तो तारी. बघ तू भारी का तो भारी. विष तू तो विषधारी. तो हलाहलधारी. उतर विष पाणी पारी. सर विष भारी भारी. भर शक्ती शरीरारी. तर जीव तुझ्या दारी. कायप्पा तुझ्या दारी. दंश झाला वेशीवरी. तुझ्या वेशीवरी. कृपा दे तू निंबावरी. शक्ती दे तू निंबावरी. प्राण दे तू निंबावरी. निंबुकं निंबुकं राज निंबुकं निमंतरू. निंबुकं निंबुकं केस निंबुकं निमंतरू. तारुकं तारुकं कायप्पा सक्तीर. पिता निंबू कडू पाणी.
हंस पिता गोड पाणी, कडू निंबा गोड लागे तनस अंगी. उठ रातू उठ, कायप्पाची शक्ती जागव तुझ्यात, तिचा अनुभव कर. उठ नातू, विष गेलं माघारी, जीव आला माघारी. कायप्पा हाक मारी, सोयप्पा साथ देई. उठ उठ नातू, नातू उठ उठ नातू. दोघांचा अपमान! अंग तापलेलं नाही म्हणजे विषबाधा झालेली नाही. आली घडी कायप्पानं फिरवली. सोयप्पा तू आहेस म्हण कायप्पा आहे, कायप्पा आहे म्हण पाडा आहे. सोयप्पा धन्य आहेस र बाबा तू. कायप्पा धन्य, ही समधी कृपा त्याचीच आहे. नातू आराम कर. दोघांचा अपमान! कहिवारी आमचा! आदू हे सगळं उचलून घे. आणि सरपंच तुम्ही या जरा. वय बाई, Are you all right? राईट ना. अरे बाबा, This is amazing. मी म्हणलं होतं ना तुला. हे तर कायच काय, तुला अजून चिमित कर दाखवते. चल let's talk. जिनी आय कम. अरे आत्ताच परतवलाय ना यम जरा दम. काय झालं गुरु? अहो बघा की कसा करतोय. नातू ओके आहे ना समजा? आलीच ओके. आलीच ओके वय धर्रा. आणि सरपंच, या सरपंचा तर सोयपा बंदोबस्त करीलच, पण त्या सरपंच काय वय आज तर आमचा अंतच पाहिलाय त्यांनी. माहित काय? अहो नातूला घेऊन आम्ही देवळाकडे येत होतो तर त्या दोघे तिथंच सुरू झाल्या. आम्ही म्हंटल आम्हाला काय पकड जाऊ द्या पण नाही, त्यांची शाळा तिथंच सुरू. ती आवळून हात खट बांधून उभा होतो. सारखं वाटत होतं एक कानाखाली लावून दे, पण त्या दोन्ही पडल्या पाया. काय करणार? मुक्काम दीपाबद्दल बोलताय तुम्ही? वय तो जयेंद्र नव्हता. नशीब आज तो मोरक्या नव्हता, नाहीतर आम्हाला येऊच दिला नसता. पण सरपंच मला एक कळत नाही, आपल्या पाड्यातल्या समध्या खबरी त्यांच्यापर्यंत पोचतात कशा? माहित काय ठेलू दिनू ही तर कशी? दिनू बरं आहेस ना व? सरपंच साहेब, त्या अंधश्रद्धावाल्यांचं काहीतरी करायलाच हवं. वय आम्ही म्हणतोय आम्हाला डोंगराकडे जाऊ द्या, मागावून पाहू. तर नाही, आपलंच सांगत होते. पण ते सांगत काय होते? ते जे बी काय सांगत होते ना ते महत्वाचं नाही, ते डोंगराला येऊ देत नव्हते हे महत्वाचं आहे. ते जे सांगत होते ते बी महत्वाचं असू शकतं. म्हणजे तर झाल्यावर डोंगरावर जाण्यापर्यंत महत्वाचं काय हाय वय? आता ते काय सांगत होते ते कल्ल्या बगर कसं समजणार? म्हणजे ना तुला दनच झाल्यावर त्याला तिथंच सोडून त्यांच्या वर्गात बसून त्यांचं लेक्चर ऐकायला पाहिजे होतं वय? नाही, म्हणजे ते जे बी काय सांगत होते ना त्यावर नीट चर्चा वर्चा करून मग ना तुला डोंगराला न्यायला पाहिजे होतं असं म्हणायचंय वय तुला. बोल की बोल की अक्का, बोल ना. गुरु, ह्यांचा काय तो बंदोबस्त करावाच लागेल. आपण मीटिंग बसू. पण सरपंच धेनू, तुला अगोदरच सांगितलेलं आहे, देवळाच्या विषयावर तू मध्ये बोलत जाऊ नको. हा. तू यातून लांबच राहा. कळलं? जा आता बघतीस काय जा. तेव्हा बघावं त्या मधी नुसती करत असती. गुरु, अरे तुम्ही तिच्याशी असं नका बोलत जाऊ. अहो सरपंच साहेब कबूल आहे, त्या दंचात नंदू नाही वाचला, पण तिचा जसा भाव आहे ना अहो तसा आमचा मी मैत्र होतो. आम्हाला मी दुःख आहे की, पण ती वाटते बघितलं ना कसं. तिच्या विषयी आपण नंतर बोलू. ते अंधश्रद्धावाले काय बोलत होते? होय सरपंच साहेब आम्ही नातूला घेऊन डोंगराकडे येऊ पाहतोय तर
स्वयंपाक आहे का? अरे तांबीव! अरे काय ना आपण तेवढं ठेव ना की स्वयंपाक समजा. अरे लय दुखतंय, पिनिंग होतंय. आता माझं काही खरं नाही बा. मरताना असत होतं का? वैतर आम्हाला रोजचा सराव आहे ना. अरे याची पाप जास्त ना त्याचा पाय जास्त ठणतो बघ. तू बी काय बोलतोय? नाही इतका मी जास्त ठणकर नाही. म्हणजे थोडी बाबा आहे त्यात. कोणी नाही लईच पाप घातले. अरे बाबा मी तुमचं काय चाललंय? अरे पण एवढं कसं करतो? चल. अरे नका. अरे आता त्याचा काय बी उपयोग नाही. मी काय वाचत नाही बघ. तू बघ नंदू मला बोलवतोय. मला जावं लागेल. म्हणजे मी मरणार? मी मरणार नाही कुठे घेऊन चालत त्याला? आणि त्याला दंशाला डॉक्टरची गरज आहे. हो हे बघा, प्रथमोपचाराने विषाचा प्रभाव थांबेल. मग आपण व्यवस्थित उपचारही करू. तो नक्की वाचेल. काय गरज नाही. आमचा स्वयंपाक हे समदे उपचार एकत्र करतो. कशानं? त्या लिंबू रसाने अंगारा ना. ईश लिंबू रसाने अंगारानं नाही तर काय पेच्या किरपेने उतरत. हो मग तुमचा तो मित्र नंदू तो का नाही वाचला यातून? त्यावर तुमच्या कायपाची कृपा नव्हती? त्याची गटिका भरलेली. त्याला स्वयंपाक तरी काय करणार आहे? आणि बाकी एवढे समदे वाचले ते नाही दिसत होय तुम्हाला. हे बघा, आम्ही या भागाचं नीट परीक्षण केले. या परिसरात खूप कमी प्रमाणात विषारी साप आहेत. 100तून 4-5. त्यांना त्यापैकी अरे शाबास. म्हणजे एक कांदा दगावला तो लिंबू रसाने आणि एक कांदा वाचला तर सर्पाला इशत नाही. वा. अरे शिकले सवरलेले आहात ना तुम्ही. थोडा तरी विचार करा यावर. बघ ना, कोण जाणे याला कशाचा दम झालाय आणि हे सगळे बिनजोग सांगतात. आता जाऊदात. देवळातून आल्यावर ह्यांचा काय तो प्रथम उपचार करू. आता आधी देऊळ घातलेला हवं विचार सोडतच नव्हते. कसा बसा हुसकला आणि आलो देवळाला घेऊन. जास्त बोलली असती ना तर खाल्लंच असतं मी तिला. आणि वाटत मला काय झालं असतं तर. राम. अरे बाबा तू काय बोलतोयस? त्यांचा का तो निकाल लावाच लागेल. त्या जयेंद्रला सभेचा निरोप द्या. होय निघा तुम्ही. मी आलोच. वय सरपंच उठरा. सावकार असं कुठे बी जाऊ नको. आणि रातच्याला कुठे गेला होता तू? हा अरे जेनी थांबली. अरे एकटक झालंय काय आणि तुला जरी पडलंय काय? चल सावकार. देवा कायप्पा पाड्यावर तुझी कृपा अशीच असू दे ना बाबा. माई उताराचं धान्य मागल्या खोलीत ठेवलं. हा बर. माई मागल्या सोमवार बी एवढं तांदूळ होतं. एवढं तांदूळ काय करता? काय तुला माहित नाही? एखादा गरजू दिसला की मी हेच धान्य त्या गरजूला देते. शेवटी सगळं लोकांनाच जातं. हो जा आता.
महादूनं बरोबर पकडलंय तुला. नसत्या चौकशा. हो आणि पकडलं काय? गावात तांदूळ वाटत नाही का आपण? वाटतो, पण ते हे नाही, अडचणी उतरवायला दिलेलं धान्य. मग काय वाईट करते? एखाद्याची करणी अडचणी उतरवायला चढवलेलं धान्य मी कशाला आपल्या घरात शिजवू? अहो जर मग ते मी लोकांना दिलं तर काय चुकलं माझं? आपल्याला नको असलेलं दिलं म्हणजे काय दिलं? असो, तू कायप्पाच्या घरची सून आहेस. कायप्पा जशी तुला बुद्धी देईल तसं तू वाग. अहो थांबा. माधूला दे, मुलांसाठी घेऊन जाईल. नमस्कार माई. नमस्कार. काय सेवा करू माई? काळ कठीण आलाय सरपंच. माई, पंचायतीची सभा बोलवली आहे. ते अंधश्रद्धावाले यापुढे पाड्यात दिसणार नाहीत. तुम्हाला खात्री आहे तुम्ही तुमचं इप्सित साध्य करू शकाल? नक्कीच, का नाही. पाड्यातील समधी माणसं सज्ज आहेत आणि येळ पडल्यास पाड्या भारी भक्तांचा बी पाठिंबा आहे, तो वापरू. आता विरोधात एक विदेशी सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. जेनिफर. तिच्या नाव गाव गोत्राची चौकशी नाही केली मी. त्या गोष्टीशी मला कर्तव्य नाही. ती इथे का आलीये? संशोधन करा. कसलं? कायप्पाच्या शक्तीचं की आपल्या कायप्पावरच्या श्रद्धेचं भक्तीचं? असलं. ते माई, ती यापूर्वी कुठल्या गावात गेली? तिथं तिनं काय संशोधन केलं? त्यात काय निष्पन्न झालंय? बरं, तिचं श्रद्धास्थान काय? किमान तुम्हाला एवढं तरी माहिती असायला हवं होतं सरपंच की ती कायप्पाची भक्त आहे का नाही? नेमकं सांगता येणार नाही. तसं तिच्या बोलणं ती तुम्हाला. प्रश्न तिच्या बोलण्याचा नाही सरपंच. प्रश्न आहे तुम्ही तिला विचारलेल्या प्रश्नांचा. तिच्या संशोधनाचा हेतू जाणलात आपण? ह्या त्याची चौकशी नाही केली जी जी खरं तर करायला हवी होती. मला माफ करा माई, चुकलं माझं. सरपंच काय म्हणताय? अहो माफी मागायचीच असेल तर कायप्पाची मागा. आम्ही वंश परंपरागत कायप्पाची सेवा करत आलोय. आमच्या मनात येणारे विचार हे कायप्पाचे असतात हो. आमच्या मुखातून येणारे आशीर्वाद जसे कायप्पाचे असतात ना, तसेच आमचे प्रश्न सुद्धा. यात आम्हाला शंका नाही. तुमच्या मनात काही शंका असेलच तर. नाही माई नाही, तुमच्या एका एका शब्दावर आमचा विश्वास आहे. ही देशी इतके काठी घेऊन फिरत असेल असं वाटलं नाही. माई, आम्ही आमच्या कायप्पाचं रक्षण करू. कायप्पा समर्थ आहे. तुम्ही आजवर कायप्पाचं रक्षण केलं? कायप्पाला कोणाची गरज नाही. महादेव आहे तो. तो एकतर प्रसन्न होतो किंवा कोप धारण करतो. त्याला आजवर सोयप्पाच्या खानदानाने प्रसन्न केलंय आणि करत राहणार. पण त्याने कोप धारण करता कामा नये सरपंच. नाही माई नाही, असं काय बी होणार नाही. ही जबाबदारी आमची. जबाबदारी उचललीये तर नेटानं पार पाडा. आसपासचे सगळे राजकारणी, मग सत्तेतले असो वा विरोधातले, इथं डोकं टेकून जातात. आत्ता सभा बोलावली ना, 100 सरपंच धावून येतील. ते अंधश्रद्धा हटाववाले दिसणार नाही परत कधीच कोणाला. बोलवू नाही माई नाही, तुम्ही असं काय बी करू नका. मी समजा ठीक करतो माई. माई, तुम्ही आम्हाला मार्ग दाखवता, लय उपकारत माई. हा, मी मार्ग दाखवणारी कोण? मी फक्त सावध करते, मार्ग सुचवते एक वेळ, पण तो निवडता तुम्ही. मी निमित्त मात्र आहे हो. बरोबर बोलत बाई, येतो मी. आणखी एक सावध करते तुम्हाला. आज या सापांपासून तुमचं रक्षण होईल. अगदी सोपं आहे हो. दूर कुठे विदेशात स्थायिक झालात म्हणजे झालं रक्षण.
पण कायप्पाच्या कोपातून वाचवायला कोणी येणार नाही. ना ती विदेशी, ना ते अंधश्रद्धा हटावचे कार्यकर्ते, आणि ना ते विज्ञान. आणि आणखी एक, सोयप्पा हा कायप्पाचा मुलगा आहे. त्याला बाजारात उभं केलं की कोप झालाच समजा. ऑक्सिजन देतो, हंडा भरा, घडा भरा, डेरा भरा. राज्याला कार्बन डायऑक्साईड देतो, भरा भरा, भरा भरा, भरा भरा. यांचा जीव गुदमरला, झाला घाबरा घाबरा. यांचा जीव गुदमरला, झाला घाबरा घाबरा. तर म्हणतो पिंपळ भोवती या झाड, पिंपळ भोवती या झाड, पिंपळ भोवती या झाड, पिंपळ भोवती या झाड. अरे लेका, जिथं चढ हाय तिथं उतार हाय, ऊन हाय तर सावली हाय, सुख हाय तर दुःख हाय, रात हाय तर सकाळ बी हाय. वड पिंपळ गुलमोहर म्हणजे ऑक्सिजनचा आगर. वड पिंपळ गुलमोहर म्हणजे ऑक्सिजनचा आगर. आणि म्हणून म्हणतो त्यांना नका सारू दूर आपला नाही परवडणार. त्यांना नका सारू दूर आपला नाही परवडणार. मुलगी झाली लक्ष्मी आली देटाळी, मुलगी मोठी झाली पाळी आली देटाळी, लग्न झालं पाळी राहिली देटाळी. अहो ताई, पाळीमुळे याचा जन्म झाला. आणि म्हणतो कसा, पाळी आली शिवाशी वडाळा हो, कोपऱ्यात बसलाय शिवाशी वडाळा हो. पाळी म्हणजे काय? पाळी म्हणजे काय तर मातृत्वाची आण, जीवनाचं दान, मर्यादेचं भान. पण तुझ्या मनात लई घाण. अरे पाळी हाय म्हणून तू हाय, मी हाय, जगणं हाय, संसार हाय. आणि म्हणून म्हणतो पाळीला द्यावा मान, पाळी जीवनाचं दान. पाळीला द्यावा मान, पाळी जीवनाचं दान. पाळीला द्यावा मान, पाळी जीवनाचं दान. पाळीला द्यावा मान, पाळी जीवनाचं दान.
हे जणे तू त्या बाजूला बघू नकस. का? अगं ती बाजू अशुभ हाय. अशुभ मीन्स बॅड. नुसतीच बॅड नाही, व्हेरी व्हेरी बॅड. का? हो तिथं सरप हाय. ओ या डोंगराच्या आजूबाजूला लई सरप हाय. येडच आहे. हा? अगं मग विचार ना, पाड्यात का येत नाही सरप? ओके विचारते. पाडा येत नाही सर. काय ग जणे, तुला कसलं कौतिकच नाही बघ. कसं होणार ग तुझं? ओके 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 गॉट इट. गंगा हाऊ कम इथे सर्प पाडा सर्प नाही असं कसं? बाप रे. तेच तर, इथे सरप, पाड्यात सरप नाही. बघ चिमिट कर. चमत्कार. ओ गंगा इथे जंगल तिथे गाव लोक खूप लाईट्स. दॅट्स वाय नो सर्प. इट्स दॅट सिम्पल. गायप्पा पाड्याकडे तोंड करून हाय म्हणून तिथे सरप येत नाही. ते घाबरतात गायप्पाच्या नजरेला. सोयपाची शक्ती बी आहे ना. म्हणजे what happened? सोयप्पा दर आठवड्यातून एकदा लिंबू रस आणि अंगारा मिक्स करतात. असं काय बाय बोलतात. मग त्याची रेग वडतात पाड्याच्या गोल. केअरफुल. सरप ती रेग ओलांडूच शकत नाही. ते समजे तिथंच राहतात. म्हणून ती बाजू अशुभ आहे. आणि आम्ही ना तिथं बघत बी नाही बघ. कॉलेज जातेस? नाही, म्या कॉलेजला जात नाही. का? एनी स्पेशल कारण? कारण 3 वेळा 10वीत त्यांनी फेल केलं मला. मग कसं जाऊ कॉलेजला? 3 times failed in 10th? तरी म्या माझा सगळा अपमान विसरून, लाज लज्जा सोडून 4थ्यांदा बसले परीक्षेला. पण त्या डुचक्यांनी. गंगा, how can you talk like that? Study, then you will pass. आपण पास होते, ते पास करते नाही. एक तू फेल होते and then what is that you keep saying? जने, तू माझ्यावर ओरडतेस? गंगा? तू बोलते, तू निर्लज्जा. तू बोलते निर्लज्ज टीचर्स फेल कर. अगं मग मी आम्ही तेच म्हणत होते ना. निर्लज्ज कुठले? गंगा, you scared me. Sorry. Welcome. Come now, let's go. मी आता जयेंदर बीच जाते. नाही, ह्या नाही येणार तिकडं. तू बी जाऊ नकस. अगं ते समजे बॅड लोक आहेत. काल वरती ऐकलंस ना? लिसन गंगा, माणूस वाईट नाही. विचार वाईट. बट ते कळले पाहिजे चूक और बरोबर. देन डिसाइड करते. समजले? How do I explain this to you? अगं पण मला सांग, तू हे समज का शिकती? Oh, I'm doing a research project. It's my thesis. अभ्यास, मोठा अभ्यास. सोयप्पा काय करते, जयेंदर काय करते, and many more such things. You know, I've been wanting to ask you about Mai's language and the Mai भाषा, गाव भाषा, अगं आमच्या माईत ना लई दूर मोठ्या शहरात जन्मलेल्या आहेत, लई शिकलेले आहेत. अगं म्हणूनच तर त्यांची भाषा पुअर आहे ना. पुअर प्युअर. तेच तर म्हणलं व्या. But how did Mai agree to marry? Mai सोयप्पा लग्न. माई किती बी शिकलेले असू दे, आमचा सोयप्पा बी काही कमी नाही. माईच्या घरचं लई नवण्या करत होतं. आमच्या सोयप्पाचा मान आणि नाव लई मोठा आहे बघ. But still, it's kind of, you know. No, it's okay. Let it be. काय बी बोला जने, तू आमच्या माईगत लई हुशार आहेस बघ. आमची भाषा किती पटकन शिकलीस ग तू. Actually, it's not so difficult. One needs to know around 500 basic words and work on the accent. Then you can communicate with the natives.
समजलं. समजलं. हुशार, तू ग्रेट आहेस. हा मग आहेच मी हुशार, म्हणूनच ते शाळेनं म्हणलं मला जा गंगा जा, तुला शिकायची काय बी गरज नाही, तू लई हुशार आहेस. Where shall we go now? अंगी रोग जडला तर म्हणे कर्माची फळं भोगतोय. अभागी आहे ग्रह वाईट. अरे वेड्या, रोगी असतो पीडित, नको म्हणू तया पापाचा धनी. कधी पश्चाताप तर कधी अकारण ताप त्याच्या मनी. कारण अकारण आज त्याची बारी, कारण असो वा अकारण आज त्याची बारी. काय करा अनायास उद्या तुमची बारी. म्हणून म्हणतो रोगराईवर घाला माती, करा तैशा करामती. स्वच्छ हंडी कळशी मडकी, स्वच्छ राहा येता जाती. लसीकरण करा आरोग्य जपा, टाळा डासांची पैदास. हो ताई, ओढून ओढून सांगायलो आहे का की लसीकरण करा आरोग्य जपा, टाळा डासांची पैदास. हिवताप डेंगू मलेरिया कॉलेराच काय, कॅन्सर ही होईल खल्लास. अहो रोगराई टाळा, हो रोगराई टाळा, रोगराई टाळा, रोगराई टाळा. लसीकरण करा रोगराई टाळा, लसीकरण करा रोगराई टाळा. आरोग्य जपा हो रोगराई टाळा, स्वच्छता पाळा हो रोगराई टाळा. रोगराई टाळा, रोगराई टाळा, रोगराई टाळा, रोगराई टाळा, रोगराई टाळा, रोगराई टाळा, रोगराई टाळा. पुन्हा पाण्यात तिचा तर लक्षात ठेवा. ह्याला पण समजत नाही गावाला. आमच्या पाडी देऊन काहीतरी असे असंच बडबड करीत होते. ह्या लक्ष दिलं नाही, म्हणलं जाऊ दे. पण हल्ली आपल्या देवावर बोलायची हिंमत करायला लागले ते लोक. ते बी आपल्या काळ्याच्या पाड्यात येऊन सरपंच ह्यांचं काहीतरी करायला पाहिजे बघा. अरे सभेला बोलवतं की त्याला आलं विचारतो. नमस्कार नमस्कार सरपंच. आला मोरख्या. पुकारावर हम चले आए. हे बघा तुम्हाला. तुमचं आमंत्रण मिळालं. अहो, बघा. सभेत येण्याचं आमंत्रण मिळालं. लक्षात घ्या हे बघा. बघा, आम्ही आमचे मुद्दे मांडत असताना आमच्या काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षित बाबी या 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 अर्जामध्ये लिहिलेल्या आहेत. त्या 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 तेवढ्या वाचून घ्या. सवडीनं येतो मी. ओ गॉड माय. काय रे, काय झालं? मराठीत लिहिलंय. तुझ्या इंग्रजीच्या जवा बघा होता इंग्रजी. मुद्दे मांडा ना बोलवलं तुम्हाला इथं. एक्सक्यूज मी. म्हणजे तेच ते. सरपंच बोला तुम्ही. पाड्यातील लोकांचे तुमच्यावर आरोप आहेत. त्याला धरून तुम्हाला जे काही सांगण्यात येईल ते तुम्ही फक्त ऐकायचं बस. म्हणजे ही मीटिंग तर नाहीच, पंचायत सुद्धा नाही. नाही म्हणजे पंचायतीत कसे आरोप प्रत्यारोप होतात, आरोपीचंही म्हणणं ऐकून घेतलं जाते. इथे तसं कायच नाही. थेट सुनावणी. या सभेला म्हणावं तरी काय. हो, तुमची सभा मीटिंग फिटिंग खाला चुलीत. आता सांगतोय काळपाच्या पाड्यात दिसायचं नाही. हे देखील तोंडीच सांगताय. मका उचलून फेकायला लावू. अरे नाही नाही नाही, मी तुमच्या एवढा दष्टपुष्ट नाही आहे. उचलून फेकलं तर हाडबीड मोडायचं माझं. आणि चुकून जीव गेला तर मर्डरची केस लागायची तुमच्यावर. मग तुमचं म्हणणं आहे काय महाराज? माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही मला तोंडी आमंत्रण दिलंय, मी त्यावर लेखी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही म्हणाल त्यावेळी त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहू. पण आमच्या ज्या काही मागण्या आहेत. ओ सरपंच साहेब, ह्याचा डोस का फिरलाय? ए, तुझ्या वडिलांच्या वयाचे ते, त्यांच्याशी असा बोलतोस तू? ए, ह्यांचा कसला आलाय मान? आमच्या सोयप्पाचा अपमान करण्याचा कसला आलाय मान? काय झालं गुरु? अहो सरपंच साहेब, यो म्हणतोय की आपल्या सोयप्पाला सभेमध्ये
व्हायला असा कितीचा वेळ लागणार आहे? इथंच गाड वाटत देवी उरफाटा. मी काय म्हणतो, काय त्याची खरंच काही गरज आहे का? म्हणजे नाही म्हणजे नाक शिकडून सापत डोसक तर फोडा कशा पायी. अरे उगाच ते केस आपलं मागं लागतंय ना. हो साहेब, तुम्ही अंधश्रद्धा संपवायचं काम करताय करा, पण आमची श्रद्धा आहे तिला हात लावायचा नाही. सोयप्पा या पंचक्रोशातल्या गावची श्रद्धा आहे, त्याच्याबद्दल काय वांगळ बोललात तर जिद्दारायचे ना तुम्ही. अहो तुमचा नकार असेल तर तसं लेखी कळवा, त्यात एवढं भडकायचं काय आहे. अगदी माझा जीव घ्यायला निघाला, बोलायची गरज नाही, लिहून सुटणारा प्रश्न, त्यासाठी खून कशाला. गुरु आणतो काकू. सरपंच साहेब द्या. पेन मात्र भारी आहे. फॉरेनच आहे. वा. सरपंच थांबा. अरे खोया, आपण लिहून दिलं की आपण गोटे देतोय. अहो सरपंच, त्या शाईने विसरलो होतो. कागद पण द्या, कागद पण द्या. तुम्हाला मीटिंग मध्ये स्वयंपाक का हवा? आता कसं असे प्रश्न विचारले म्हणजे काहीतरी अर्थपूर्ण घडतं नाही का. सरपंच कुठल्या गावचे तुम्ही? टिकसाल. हो हो, गावाचं नाव तसं आधुनिकच आहे. गावाच्या नावावरून लक्षात येतं गावात आधुनिक विचारांचा वावर नक्कीच असणार. हो आमच्या या गावात सुंदर ते ध्यान. हो यांनी म्हटल्याप्रमाणे मला कुणाचाही अपमान करायचा नाहीये. सोयप्पा साहेबांचा सोडा, सरपंच तुमचा, याचा किंवा पाड्यातल्या लहानात लहान पाड्याचा सुद्धा नाही. मग सोयप्पा तुम्हासनी मीटिंग मध्ये काय हवंय? आता कसं हे बघा, तुम्ही आम्हाला काही प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं आम्ही देणार. नाही म्हणजे आम्ही उत्तरं द्यायला बांधीलच आहोत, पण त्याच दरम्यान आम्हाला काही प्रश्न आम्ही देणार त्याची उत्तरं. तुम्ही देणार आहेत उत्तर. असे काय प्रश्न विचारणार तुम्ही? म्हणजे सोयप्पा जे मंत्रोच्चार करतो त्याचं बीजाक्षर काय आहे? सोयप्पा जी साधना करतो ती गोरज मुहूर्तावर, जीवामृत मुहूर्तावर की द्युमक ज्योती मुहूर्तावर? कसं बोलता रे? असे प्रश्न काय विचारताय? जिज्ञासा, कुतूहल. बर, सोयप्पाची शक्ती कोणाकडून मिळवतो? कायप्पाकडून. भले शाबास. कायप्पा ही सो कॉल्ड पॉवर. बरं, तो ही शक्ती कशी मिळवतो? हो सरपंच, हे आता येतोय. अरे कोण बघतो काय? आम्हाला ती शक्ती अजिबात नको, ना मला, ना हिला, ना आमच्या संस्थेला. तेवढं आमचं सामर्थ्यच नाहीये. कसं आहे ना सरपंच, त्या शक्तीचा प्रपंच, उगम, त्याचा स्रोत, ऊर्जा याबद्दल थोडी माहिती कळावी एवढीच आमची अभिलाषा. ते देखील सोयप्पाला वाटलं तर, नाहीतर राहून ते त्याचं गुण त्याच्याकडे. माझं काही म्हणणं नाही. म्हणजे सोयप्पा या प्रश्नांची उत्तर देत नाही म्हणाला, त्याला तुमची काय बी हरकत नाही? अहो हरकत काय म्हणता, माझं काही म्हणणंही नाही. आणि समजा सोयप्पाला सभेला यायला नकार दिला, मग आम्ही काय करणार? आम्ही हतबल, आम्ही आपले. काय करत सरपंच? अरे विचारायचं कशाला? सोयप्पा नाही म्हणला असं सांगायचं 2 दिवसांनी. सोयप्पा नाही म्हणाला तर गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही. पण त्याच्या नावाने कोणी खोटं नाटक बोलत असेल तर कायप्पाचा कोप सगळ्यांना माहीतच आहे. मी काय म्हणतो, सोयप्पाशी एकदा बोलून बघायचं. नाही म्हणलं तर इशे संपला. सोयप्पा यायला तयार झाला तर माई आईच्या गावात. हो साहेब, सोयप्पाशी बोलून आम्ही कळून की तुम्हाला. तुम्ही वा पुढे या. तुम्हाला बघता क्षणी मी समजलो होतो, या सगळ्यांमध्ये जास्त तुम्ही समजूतदार दिसता. कशाला या.
येतो मी. अरे हात मिळवा. हुशार आहेत, साहेब आहेत, हात मिळवा. नातू मीट यू. ए मिठू, तुकडे चालला हात मिळवायला. ते सामील झाले त्यांच्यात. चल तू. ए चल रे. अहो सरपंच, आपलं ते भाड्याचाच विचार करतात ते. अहो काही हरकत नाही, तुम्ही मला नंतर कळवा. येतो मी. या या. हर फिक्र को दुनिया में उड़ाता चला गया. सर, त्यांना इतकं मस्का मारायची काय गरज? मस्का? आता तू बघ, जीत भी मेरी आणि पट भी मेरी. येईल तुझ्या लक्षात. चल. अजून काय गडबड करायची बाकी हाय? अरे येणार की खुळा तू. मीच. अरे स्वयंपाक गावात यायला तयार झाला तर 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 काय गड्या? वेडाओ उत्सवच. उत्सव म्हणजे जत्रा, मांडव, पाहुणे, खानपान, वर्गणी म्हणजे कमाई. आहे कुठं तुम्ही? ते बी खरं आहे, पण अरे ही गडबड नाही, हा मौका आहे मौका. लई कमाई. सरपंच, अकाउंट ओपन झालं तुमचं. ए पुया, तुमचं नाही, आपलं मन आपलं. हा, आपण बी आपल्या गावात गोळा करू पैका. स्पॉन्सर गोळा करू. छत्राच होते बघ. वय वय वय. सोयरी, तू अशी इथे का उभी आहेस? काही नाही. मी देवळात जातोय. जेनिफर माझी वाट बघत असेल. ती या वेळेला का आलीये? साधना समजून घ्यायची आहे तिला. काय झालं? थांब. अशी अस्वस्थ कायस? अहो तुम्ही चुकीचा निर्णय घेतलाय. कोणता? अहो सभेत जाण्याचा? हो, आपण कायप्पाचे सेवक. आपल्या सभेशी काय देणं घेणं? आपण कशाला त्या वादात पडायचं? वाद? कसला वाद? आपण वाद घालायचा नाही. त्यांनी तुम्हाला कशासाठी बोलवलंय? अंधश्रद्धा हटाव समितीचे कार्यकर्ते कायप्पाच्या शक्तीला अंधश्रद्धा मानतात, तर पाड्यातील लोक आपला विश्वास सार्थ समजतात. भक्तांना प्रश्न विचारले जात आहेत की त्यांच्या विश्वासाला काही आधार आहे का, आणि तो आधार ते माझ्याकडे मागत आहेत. मग अशा वेळी मी मागे राहावं? अहो भक्तांना आलेल्या ज्या अनुभवांमुळे ते कायप्पावर विश्वास ठेवतात, त्यांनी आपापले अनुभव सांगावेत. त्यांचं त्यांनी पाहून घ्यावं, मला त्यात ओढू नये. ही पळवाट झाली सोयरी. कायप्पाची बाजू मांडण्यासाठी मला बोलवलंय. कायप्पाच्या शक्तीचे पीठ कळले तर भक्तांच्या ज्ञानातही भर पडेल. कोण जाण, त्यातून एखादा साधक जन्मास येईल. हो असं नाहीये तुम्हाला वाटतंय तर. कायप्पा, हो ऐका ऐका, कधीतरी ऐका हो. कायप्पा कायप्पा कायप्पा,
मोठ्या सुखवस्तू घरात वाढले. शेणाचं सारवलेलं अंगण, नटलेली तुळस, दारातली रांगोळी, कोणालाही हेवा वाटावा असं आमचं घर. या अशा घरातून एखाद्या बंगल्यात नाही तर वाड्यातच सासर मिळणार हे गृहीतच धरलं होतं मी. रुबाबदार नवरा हक्काने मिळावा इतकी होतेच सुंदर. माझे आजोबा पुरोहित. कायप्पा खानदानाला जी प्रतिष्ठा आहे ती अखंड पुरोहित परिवाराला नाही. मानानं जगेल माझी नात त्या घरात. म्हणून दिली माझी आहुती आणि मिळालं हे घर. घरात देवळे की देवळात घर आजवर कळलं नाही मला. नवरा हा असा संसारात काडीचा रस नाही. माझ्यातही नाही. आहुतीप्रमाणेच जळत राहिले. जळते. देवता कोण, पुजारी कोण आणि जळतंय कोण. पण कायप्पाच्या पूजा अर्चनेत कधी काही कमी नाही पडू दिलं मी. त्याचं सगळं मनापासूनच केलं. पण त्याने तरी काय दिलं मला. दिलास तर 4 लोकात मिळणारा आदर. तेवढी एकच गोष्ट माझ्या हक्काची झाली. पण आता तो आदरही धूसर होत चाललाय. हो, मला जे दिसतंय ते तुम्हाला का दिसत नाहीये. देवळाला धंदा समजणारा समाज निर्माण झालाय आणि हा धंदा बंद कसा पाडता येईल याचाच खटाटोप हा समाज करत असतो. तुमचा हेतू कितीही निस्वार्थ असला तरी तुमच्या तंत्रांवर सवाल उठवले जातील. आधार द्यायला चाललात तुम्ही. तुम्हालाच निराधार करतील हे लोक. नाही नाही, असं होऊन जाणार नाही. नाही नाही, मला डगमगून चालणार नाही. तुमच्याकडे तुमचं कायप्पा आहे, माझ्याकडे काय आहे. ते हे देऊळ संपवायला निघालेत, मला चांगलंच ठाऊक आहे. पण हे देऊळ माझं आहे. मी बरी संपू देईन. त्यांचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडीन मी. ध्यातो तुला शंकरा वर चांदी शिखरा बैसला भस्म अंगी लेपला वासुकी गळा भेटला हला हला प्याता तू विष गळा घेतला काल काल मृत्युंजया ते प्रसाद शक्तीचा नको माझ यश कीर्ती नको शक्ती दे शिवा नीलकंठा विष प्यातो दर्शाचा दुःख प्यातो भक्ताचा चढावा भक्तीचा दान मागतो शक्तीचा. तांत्रिक शक्ती जागृत आहे हे सिद्ध करणं कठीण आहे. पण या समाजात तांत्रिक शक्ती खोल आहे हे सिद्ध करणं अशक्य आहे. हे चंद्रशेखरा त्रिशूल डमरूधरा गंगाधरा विषधरा शक्तीधरा हे शिवा नीलकंठा
नगरपालिका कामगार विभाग आयोजित 53व्या आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्य स्पर्धेत बा य ल नायर धर्मादाय रुग्णालय सविने सादर करीत आहे कायाप्पाचा पाडा. लेखक देवेंद्र काळसेकर, दिग्दर्शिका नम्रता काळसेकर, निर्माता डॉक्टर शैलेश मोहिते, अधिष्ठाता बाई य ल नायर धर्मादाय रुग्णालय. प्रकाश योजना अजिंक्य पाचारकर, नेपथ्य अमोल पाटील, संगीत दिग्दर्शक मिलिंद वाणी, पार्श्वसंगीत गणेश शिंदे, रंगभूषा अश्विनी काळोख, वेशभूषा प्रियांका हादगे, वादक अभिषेक गमरे, मिलिंद वाणी, नरेश रमेश कांबळे, किशोर जाधव. कलाकार नरेश कांबळे, रोहित जाधव, मानसी जोशी, डॉक्टर गायत्री आमोणकर, भावना रहाटे, चित्रा पवार, डॉक्टर मयुरा फुलपगार, संजय अडसुळे, तुषार चाळके, अमोल पाटील, आदित्य शिर्के, अभिजित गरड, डॉक्टर अश्विनी कर्वे, संदेश कव्हाळे, अनंत नाचरे, विनोद राणे, रोहिणी जंगम, वैशाली थोरात, कल्पना तांबे, राजू मोरे, प्रशांत गोसावी, अर्चना डोळस, रश्मी आर्डेकर व डॉक्टर कनक नागले. बालकलाकार श्रेयोवी रहाटे, राधिका जोशी. रंगमंच व्यवस्था डॉक्टर रमेश वाघमारे, रुपाली पवार. विशेष आभार डॉक्टर चेतना कंथारिया, उपअधिष्ठाता, डॉक्टर गौतम काळे, सहाय्यक अधिष्ठाता, अनिल जाधव, सहप्रमुख कर्मचारी अधिकारी प्रभारी, मिलिंद वाणी, सहाय्यक अभियंता यांत्रिकी व विद्युत, आशिष देसाई, सहाय्यक अभियंता स्थापत्य, रेणुका कुट्टी, प्रशासकीय अधिकारी, सुरेखा खोबरेकर, प्रशासकीय अधिकारी, चंद्रशेखर गुरव, प्रशासकीय अधिकारी, तृप्ती सागवेकर, अधिसेविका, मनीष भागवत चाळके, सहाय्यक आयुक्त आर दक्षिण, मृदुला अंडे, सहाय्यक आयुक्त जी दक्षिण, जयदीप मोरे, सहाय्यक आयुक्त ए विभाग, सर्व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि नायर क्रीडा भवन. विशेष सहाय्य रजनीश कोंडविलकर, श्याम चव्हाण, अभिषेक गमरे, अक्षय जाधव, उदयराज तांगडी, राम दौंड, संदेश जाधव, सुनील जाधव, वैशंपायन गमरे, निलेश वेरे, संपदा जोशी. बाई य ल नायर धर्मदाय रुग्णालय सविने सादर करत आहोत कायप्पाचा पाडा. नीट धरा किती होय तू जरा नीट पण हो. आता मला शिकवा, हात चालवा लवकर लवकर, केवढे काम पडले. असा अरे घे ना, ऐकून घे. अंगाची आपला पाडा कसा झाक सजलाय बघ. नाही हो, अरे हिमा काय बघत बसलाय, सतरांची वरती काढणार. वय वय ओढतो लेका, नीट कर. वय वय. मला सांग या फुलात कंचा रंग भरू. इकडे लाल बघ, इकडे गुलाबी बघ. बरं तो पण तू पानात हिरवा रंग बघ. वय वय. अगं नर्मदे, तुला काही झाक मिळालीत का? महिना बघ, एक नंबर आहे. वय ही पण एवढी बास होतील ना. उरतील ग. हा बघ हा, आपलं सोयप्पा येणार आहे, काही गडबड नाही झाली पाहिजे. काय बी काळजी करू नकस, होईल समजा ठीक. सोयाब तू कसं आला नाही का काकू अजून? येईल का सरे, कशाला गाई करतीस. कवर बघ, या आरतीच्या ताटात समजा बरोबर आहे ना. हळद हाय, कुंकू हाय, फुलं बी हाय, हाय समजा हाय. Wow, Jenny, your sari what color? Nachu, the pada is so colorful. आणि हे तुझ्यासाठी फुल. How beautiful.
भोळा रे भोळा शिवशंकर भोळा भोळा रे भोळा कार्यक्रम लय झक्का झाला बघा. गावकरी लय खुश झालेत बघा. पुण्यांदा तुम्हाला यावंच लागणार. हे तुमचं मानधनाचं पाकिट. कार्यक्रम लय बेस्ट झाला बघा. या अरे येतो बघा. काय वाटत बसलाय? त्या काम धंदा नाही बा तुला? मला लय काम आहे. मला मोठा सांग आहे. जा तू. मी काम करतो. काय काम करती? हो करतोय. जा तू. हो सरपंच लाकडी घ्या की. अहो सरपंच अहो काय पाहिजे कृपा अरे नगे रे बाबा. अहो सरपंच बरं घाल. चल चल चल. हा जा. हो पण पैक तू मगड पैक बघतो. अरे ही जत्रा मी भरवली हाय. हा मी भरवली हाय. हा पण तुमच्या पोटापर्यंत प्रश्न आहे ना हो. पैक द्यायला हो तुला. किती पैक झालं? अरे घे की. अरे किती पैक झालं? या ग पोरीनो इकडे या माझ्याकडे. किती गोड दिसते ग. सरे घरी गेल्यावर नजर काढायला विसरू नकोस बरं. माझीच नजर लागायची. चला ग पोरीनो या आपली खेळ. सरपंच साहेब ते मांडवाला पैका मागतायत. सांग की देतो मग. एवढी काय खायला लागला त्याला? सरपंच त्यांना आताच पैका हवे. असं काय? चला रे बघूया तर. चला तू स्वयंपाक आले की लगेच मला कर. तू पैसे माग. ये ग सरे बस. अरे काकू तू हे बी समज एकदा तर नीट बघून घे. मागून तुझी पिरपिर नको. मी याला कर्म देऊ. माझी पिरपिर काढतोस वय. थांब. अगं
माझं गुडघा तुटला म्हणून नाही तर तुला आज मी दाखवलेच असतं. ए बाबांनो, तुमची मजा मस्ती बस करा ना आता. अरे ज्यांची खरी पाण्याला पिरपीर आहे ते समजे लोक आहेत कुठं? बरोबर बोलतोय मी. आहोत आहोत आम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी नेहमीच हजर असतो. आले वाटाण्यात मोरी. चला या अंधश्रद्धावाल्यांचा निकाल लावूया. सरपंचाला बोलवा. आम्ही अंधश्रद्धावाले नाही, तुम्ही अंधश्रद्धावाले आहात. बर या श्रद्धावाल्यांचा निकाल लावूया. का? आम्ही श्रद्धावाली नाही. बाई तू अंधश्रद्धावाली नाहीस, तू श्रद्धावाली बी नाहीस, मग तू आहेस तरी कोण? आम्ही अंधश्रद्धा हटाव समितीचे कार्यकर्ते आहोत. आम्ही जागा करण्याचं काम करतो. झोपलंय कोण? हा? झोपलंय कोण? तुम्ही 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 आम्ही ज्ञान संपन्न जागृत आहोत. तुम्ही झोपलेले आहात. बर बाई तुझाच रेडा काय तो गाभण. यू आर वेस्टिंग युअर एनर्जी. तू शांत राहा. म्हातारा हुशार दिसतोय. या 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 नमस्कार. नमस्कार. मॅडम तुम्ही पण या. तुम्हासने आणायला माझी मर्सिडीज पाठवली होतो, पण ते पेट्रोल संपलं असणार. वय वय लक्षात आलं नसेल. वय वय काही हरकत नाही. तसंही पायी चालणं आरोग्यात एकदम उत्तम. बाकी ये पाण्यात चोगात तुम्ही. चला कुठल्या तरी बाबतीत आम्ही चोख असण्याची जाणीव तुम्हाला झाली. प्रवासाची सुरुवात चांगली झाली म्हणायचं. प्रवास? कुठला प्रवास? काय माहित? कधी कधी हे काय बोलतात ते आम्हालाही माहिती नाही. सोयप्पा येतील. दमात घ्या जरा. सरपंच सोयप्पा याने अगोदर हे जे कुणी बी आलेले आहेत पाड्याच्या बाहेरचे, त्यांनी पाड्याला काय काय तरस दिलंय ना ते मला ऐकायचंय. मग बघते कुणाच्या बुडाला किती मास आहे ते. कसती. ए लवंगी बार तुला काय फुटायचंय ना ते तिथं जाऊन पोट. चल पोट. हा तर कुणाला आपली तक्रार मांडायची आहे? खाली बसा. शांत व्हा. चुप. गोलू बोल तू. सरपंच साहेब ह्या लोकांच्या तक्रारी कराव्या ना तेवढ्या कमीच. अहो गावामध्ये कुठं बी जा हे लोक समोर आलं की आपली शाळा सुरूच. हे बघा मी तुमचा शत्रू नाही आहे, मित्रच आहे. तुम्ही मानत नसला तरी तुमच्या श्रद्धेला विश्वासाला तडा देणं हा माझा हेतू नाही आहे. ती तुमची वैयक्तिक बाब आहे, तो तुमचा अधिकारच आहे. पण ही श्रद्धा जेव्हा अंधश्रद्धेकडे झुकू लागते तेव्हा ती आपल्यासोबत समाजाला सुद्धा घातक ठरते. या अंधश्रद्धेकडे आपण डोळस नजरेने नाही बघितलं तर आपली येणारी पिढी अंधकाराच्या खोल दरीत ढकलला जाईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार आपण असू. कालबाह्य झालेल्या रूढी परंपरा यांना झुगारून नवनवीन कल्पनांचं स्वागत करण्यातच आपलं हित आहे. हे असं काहीतरी बडबडत राहतात. बापू हे लोक पाड्यात दिसले ना की समोर जायला धीरच वाट नाही. आमच्याच पाड्यात आम्हालाच भीती. नका आम्हाला हे पाड्यात. शांत व्हा. आणखीन कोणी? नर्मदे बोल तू. बोल गणपती. सरपंच गौरव बोलला ते बी आहे. आता त्याने नवीनच पॅड काढलाय. अगदी थांबून प्रत्येकाला नाव विचारतात, शिक्षण विचारतात, शाळा कॉलेज विचारतात. समधी कुंडली सांगा यांना, का सांगा यांना. हे असं फक्त पोरीला विचारतात की पोरांना बी? अव पोरी पोरं हे समजायला विचारताय. असं म्हणजे काय लगीन लावणार आहेत का नोकऱ्या देणार आहे ते? आधी पाड्यात ढवळा ढवळ आणि आता
खाजगी जीवनात मी सरपंच यांचं काहीतरी करायला पाहिजे बघा. आव सरपंच, आव काय हे सिरियस आहे हे बी बघत नाही. आता दणत झाल्यावर डोंगरावर जाण्यापर्यंत महत्वाचं काय आहे का? एकदा तर हाणलंच असतं मी याला, पण वडीलदारानं बाय माणूस बघून सोडून दिला. पण एकदा का अनावर झालं ना तर मी पाय दिलास म्हणजे पाड्यात दंगली हाणामारी याच्यासाठी बी कारणीभूत ठरतील हे. म्हणजे बाप गंभीर आहे. हा, म्हणून सांगतो हे आम्हाला पाड्यात नका. झालं समजायचं बोलून. आता मी काय बोलू? बोला काकू. 17 कारभारी एक नाही दरबारी. तुम्हा लोकांचं लक्ष नसतंय, माझं बरोबर लक्ष असतं. मी पाड्यावर करणी करायला आले. मला सांगा, हे पाड्यावर रोज येतात? मग रोज काय येतात? म्हणजे रोज येतात ते कुठल्या अपेक्षेने येतात? याचं उत्तर वास्तविक आम्ही दिलं पाहिजे. नग तुमचं काय बी नग आम्हाला. तुमचे प्रश्नही नग आणि तुमची उत्तर बी नग. आमचे प्रश्न आमचीच उत्तर. पण प्रश्न आमच्याबद्दल आहे. पण प्रश्न आमचा आहे, आमच्या पाड्याचा आहे. सरपंच मला एकच सांगा, आम्हाला आमची बाजू मांडायला मिळेल ना? कदाचित हो. अरे कदाचित का असे ना, हो आहे ना, मग झालं. काकू बोला तुम्ही. हा, काय बोलत होते मॅ? अगं तू विचारत होतीस हे लोक रोज रोज पाड्यात कशा पाहिजे येते. कोणत्या अपेक्षा नाही येत्या हे बरं ऐकलं याने. सांगते म्या, हे लोक शेजारच्याचं घर का जळ ना, माझं वांग नीट भाजलं गेलं पाहिजे. मी सांगते हे पाड्यावर जादू टोनं करायला येतात. हा, आणि रोज या अपेक्षेने येतात की आज तरी कुणाला ना कुणाला धनस व्हावा. ते येतात, दिसभर थांबतात, वाट बघतात, धनस होतोय काय. पण धनस काय रोज होत नाही. कसं होईल? कारण काय हाय ना, धनस नाही झाला ह्यांचा चेहरा कुत्र्याच्या कुल्यावानी होतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्या पाड्याकडे यायला निघतात आणि येताना हे म्हणत आज तरी धनस होऊ दे अशी इनवणी करतात. पण हे इनवणी तरी कुणाला करतात कुणाच ठाऊक, कारण देव तर हे मानतच नाही. हसण्यावरी नेतोय तुमच्या कलाकाराने घेतोय तर तुम्ही मर्यादा सोडताय. मी डॉक्टरेट केलेला माणूस आहे. इथे उपस्थित बहुतेकांनी माझ्या निम्मही शिक्षण घेतलं नसणार आणि तुम्ही आमच्याशी खिल्ली उडवता. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार, त्याची उत्तरे तुम्हीच देणार. बिनबुडाची प्रश्न, उत्तरे तशीच बिनबुडाची. ही पंचायत आहे, अशी असते पंचायत. दुसऱ्या पक्षालाही बोलायला दिलं गेलं पाहिजे. तसं विचारलं तर म्हणे कदाचित हो. तर बोलायला द्यायचं नव्हतं, बोलावलं कशाला? आमंत्रण तोंडी दिलं, निर्णय सुद्धा तोंडीच कळवायचा. ठीक आहे, उद्यापासून तुम्ही आणि तुमच्या समितीचे कार्यकर्ते पाडत नको आहेत. लेखी द्या. सकाळच्या कायदेशीर लेखी पत्रच देतो की. सोबत सभेचे मिनिट सुद्धा हवेत. हो. ते काय असतं? सभेत काय चर्चा झाली, कशी आमची खिल्ली उडवण्यात आली, अपमानास्पद वागणूक देण्यात आली, आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याची कशी पुरेपूर संधी देण्यात आली आणि त्यावर आधारित तुमचा हा निर्णय. सगळं लेखी हवंय मला. हे बघा, मी काय म्हणतो, काय नाव काय यांचं? माझं नाव सांगण्याची साधी संधी सुद्धा मला देण्यात आली नाही, पण माझ्यावर निर्णय मात्र तुमचा झालाय. जयेंद्र साहेब हे बघा जयेंद्र, मी काय म्हणतो, अहो जिथे तुम्हाला मान मिळत नाही तिथं जाता कशा पायी? मान अपमानासाठी मी इथे आलेलोच नाहीये. मग तुम्ही आलाय कशा पाय? हा पाडा कोणा एकाची वैयक्तिक मालमत्ता नाही आहे. हा पाडा समाजाचा आहे. हे देऊळही समाजाचं आहे. इथे चालत आलेले परंपरागत कार्य, क्रिया, रीतिरिवाज हे समाजाचे आहे. या परंपरागत रीतिरिवाजांचा तात्कालीन सामाजिक विचारांशी थेट संबंध असतो. कधी कुठल्या काळी तेथील परिस्थितीनुसार
कळत नकळत काही घटना घडतात, त्या पुढे जाऊन परंपरा म्हणून ओळखल्या जातात, संस्कृती म्हणून ओळखल्या जातात. इतर क्षेत्रात माणसाची बौद्धिक प्रगती होत असताना, ज्ञानाचे नवनवीन दरवाजे उघडत असताना, नवनवीन आविष्कार घडत असताना परंपरेला चिकटून बसलेला हा समाज मागे राहतो. हा समाज माझ्या देशाचा अभिन्न अंग आहे. तो मागे पडत असताना मी शांत कसा बसू? तुम्ही देवाची पूजा करता करा, देवाला मानता माना, पण सर्पदोष झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार न देता देवळाच्या पुजाऱ्याच्या स्वाधीन करायचा विचार तुमचा चुकीचा आहे. त्या व्यक्तीच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? बस बोलायला मिळालं म्हणून बोलतच जात आहे. आमच्या इथं दनत झालेल्या व्यक्ती वाचण्याचं प्रमाण काही पटीने जास्त आहे. 99 जगली आणि 1 मरण पावलं, पण ती एक व्यक्ती तरी चुकीच्या उपचाराने का मरावी? म्हणजे तुमच्या त्या डागदारी उपचाराने एक बी रोगी मरण पावत नाही? त्यांनी स्पष्टच केलंय की चुकीच्या उपचाराने आपला माणूस जाणं हे वाईट आहे. Just a minute. Who will decide? काय चूक काय बरोबर? विज्ञान, सायन्स विल डिसाइड. जेनी डोंट टॉक रबिश. That is your problem. According to you, what you believe is sensible and what others believe is rubbish. Jayendar, India is a diverse country. इथे वेगळे वेगळे प्रदेश, वेगळे वेगळे देव, because वेगळे वेगळे beliefs. मी तुम्हाला विचारते, पाडा विश्वास आहे, कायप्पा शक्ती आहे. तुम्ही right possible, but तुम्ही wrong, चूक also possible. Similarly, you think that they are wrong 100% of the times, but Jayendar, even you have to agree that there is a 2 to 3% chance of you being wrong. मी कितीही बोल, मी right आहे, but there is always a 1% chance that मी wrong आहे. Respect that 1%. सरपंच बघताय. झालं? ठरलं? हो ठरला. काय ठरलं? उद्यापासून आपल्या पाड्यात दिसणार नाही. हे बघा, आमचा पाडा आमचा विश्वास. आम्ही बघून घेऊ ना काय करायचं ते. तुम्ही निघा. असं कसं बघून घेऊ आणि काय बघून घेऊ? या अंधश्रद्धेपायी आजा भाऊ गेलाय, तुमचं कोण गेलाय? एक्झॅक्टली. ज्यांना आपला जवळचा माणूस गमावलाय त्यालाच कळू शकते अंधश्रद्धा किती क्रूर असते ते. सरपंच, ओ सरपंच, तुम्ही निकाल लागायचा अजून तोवर स्वयंपाक मोहरे यायचं नाही. हो हुशार सरपंच, तुमच्या पाहुण्याला त्याची जागा दाखवा. चला रे, तयार लागा. चला चला. सगळं नकोय. पोरांनी समज फिरवानं केलं हाय र, नाही म्हणू नगस. घे बाबाळू. सरपंच विजय असो, सरपंच विजय असो, सरपंच विजय असो, सरपंच गुरु. ए बेलवाला जरा थांब. हा या माई. नको. कायप्पा खानदानातलं कोणी आजवर अशा सभेला गेलेलं नाही. मुळात आम्हाला इथे बोलावणं चुकीचं आहे. आपण आपलं जे काही म्हणणं असेल ते शांतपणे मांडू आणि शांतपणे निघून जाऊ. सभेची सुरुवातच अशा प्रकारे झाली तर वातावरण ज्ञानार्जनासाठी पोषक राहणार नाही. चल चल. सरपंच विजय असो, सरपंच विजय असो, विजय असो.
शांत व्हा. स्वयंपाक माई बसा. देव बाप्पा रागवतो. बसा खाली बसा बसा. बसा शांत बसा. तर आज पहिल्यांदा स्वयंपाक आपल्या पाड्यामध्ये आलेली आहे. Excuse me, can I have a picture, please? नाही तुम्ही इथे काय करताय? समोर जाऊन उभे राहा. नाही ती का बसणार समोर? अहो ती आपल्यातलीच आहे. ते कोण ठरवणार? अहो सरपंच असं काय करता ती आपलीच आहे. अरे पण सरपंच कोण आहे? तुम्ही. मग Okay, problem काय? अगं जने ते तुला तिथं बसाय सांगतात. Okay, मी जाते तिथे. अगं येडी आहेस का तू? पाड्याचा ज्याच्यावर आरोप आहे, जे पाड्याच्या विरोधात आहे ते तिकडे बसतात. आरोप means दॅट इज तुम्ही मराठी बोला समजेल मला. बस पुढे पुढे. मी पाठवलं का? हे समजेल तुम्हाला. आधी तिथे जाऊन उभे राहा. सॉरी, मी तिथे जाते मीन्स आय एम ऍक्सेप्टिंग, बट मी पाठाविरुद्ध नाही. तेच तर. गंगा मला जरा त्यांच्याशी बोलू दे. तू शांत बस. अहो पण गंगा जने ऑल दी बेस्ट. हा जिंकून ये. गंगा तुम्हाला बी ऑल दी बेस्ट. अगं गंगे येडी का कुळी तू? हिमा गप्पी. बघा ना सर, तुमचा चमत्कार विश्वास आहे का? ऑफकोर्स आम्ही चमत्कारवर संशोधन करते. संशोधन करता म्हणजे विश्वास करता असा अर्थ होत नाही. विश्वास आहे सो संशोधन करते. विश्वास नाही देन अभ्यास नाही करणार. संशोधन करता म्हणजे नेमकं काय करता तुम्ही? चमत्कार होते, कसे होते, का होते. सपोज 100 चमत्कार, but 97-98 times no चमत्कार. But 2 to 3 times चमत्कार possible. Listen सरपंच, मी क्लिअरली बोलते. पाडा तुमचा, खायप्पा तुमचा, देऊळ तुमचा. तुम्ही मला संशोधन करू दे नाही करू दे, डिसिजन तुमचा. बट मी चमत्कारवर विश्वास करते अँड गॉड देववर स्ट्रॉंग विश्वास करते. तिचा देवावर गाढा विश्वास आहे. मग ती पाड्याच्या विरोधात आहे हे ठामपणे कसं बोलणार आपण? गायपावर तिचा विश्वास नसू बी शकतो आणि असू बी शकतो. आवाज सरपंच, जे पाड्याच्या सपष्ट विरोध आहात ना, आधी त्यांचा काय तो निकाल लावा. या कुठं जाणार नाही. वा हिमा, तूच माझा सच्चा दोस्त. अय्यो ठीक आहे, बसा तुम्ही. थँक्यू. तर आज पहिल्यांदाच आपल्या पाड्यामध्ये सोयप्पा आणि माई आलेली आहे. सोयप्पानी नेहमीच पाड्याचं भलं पाहिलेलं आहे. अहो पाड्याचंच नाही तर आजूबाजूच्या गावचं भलं देखील सोयप्पानी पाहिलेलं आहे. तर आज त्यांचा सत्कार म्हणून आपण इथे सर्व एकत्र. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्ही मला जो सन्मान देताय मी त्यासाठी इथे आलेलो नाही. तुमचं हे प्रेम मी कायप्पाच्या चरणी अर्पण करतो. तुम्हाला माझ्याकडून ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत त्यासाठी मी माझी तयारी दर्शवतो. सोयप्पा बसा. कोणाला प्रश्न विचारायचे आहेत विचारा. अरे विचारा. ए हिमा विचार की. नाही सरपंच, कुणाला काहीच प्रश्न पडलेले नाहीये तर कशाला उगाच. त्या सगळ्यांची त्यांच्या कायप्पावर गाढ श्रद्धा आहे. चला आपण निघूया. चला. मला विचारायचे प्रश्न. तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाही अगोदर सांगितलेला आहे. मुक्ता तू विचारू शकतेस. सोयप्पा मला पण थांब, तुझा प्रश्न तोच आहे का जो यापूर्वी होता? हो नाही म्हणजे प्रश्न मला तोच असेल तर उत्तरही तेच असेल. सरपंच, आमचं यापूर्वीही बोलणं झालेलं आहे. आमचे विचार समांतर आहेत, ते कधीच मेळ खाणार नाहीत. तुम्ही जर मला यापूर्वी सांगितलं असतं की प्रश्न जयेंद्र आणि मुक्ताचे आहेत तर मी त्याच वेळी सभेत याला नकार दिला असता. का
प्रश्न माझे असते तर सभेला तोंड द्यायला घाबरला असता. मुळात तुमचे प्रश्न ज्ञानार्जनासाठी नसतातच, ते आमच्या देवाला, आमच्या श्रद्धेला खोटं ठरवण्यासाठी असतात. त्याला का सामोरं जायचं आम्ही? Gender, Soyappa is respected among these people. तुम्ही रिस्पेक्टने बोला, otherwise तुम्ही जा. मी काय जाऊ? माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच सोयप्पाला इथे बोलवण्यात आलाय. म्हणजे स्वयंपाला म्हणजे ते स्वयंपाक म्हणजे प्रश्न त्यांचे आहेत. प्रश्न त्यांचे आहेत, पण तुमच्या उत्तरातून आम्हा सर्वांना ज्ञान मिळेल म्हणून मी ज्ञान? कुठलं ज्ञान? मुळात इथे ज्ञान आहे कुठे? एक्झॅक्टली हे सांगत होते हो तुम्हाला. power to decide? तुम्ही माझ्या मध्ये बोलताय. रिस्पेक्टेड माई, तुमच्या अपमान सहन नाही करणार. आमच्या अपमानाला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. नो नो माई, नो जेंडर, नो फाईट्स, नो कॉन्फ्लिक्ट्स. वी ऑल वॉन्ट टू नो. आम्हाला सगळ्यांना दान पाहिजे. गुरुजी, गुरुजी प्लीज. सोयरी बस. अहो थँक यू. मी विचारू प्रश्न? विचार. सरपदनच झाले, तुम्ही लिंबू रस देते, अंगारे लावते, माणूस बरे होते. ते कसे होते? कायप्पाच्या शक्तीने होत आहे. Simple limbu rus, how does it become medicinal? Medicinal as in औषधी. Yes. औषधी कसे होते? कायप्पाची शक्ती त्याला औषधी करते. But how do you invoke it? Invoke it as in. तुम्ही लिंबू रसात कायप्पाची शक्ती कशी जागृत करता? जयेंद्र, त्यांचा प्रश्न. सॉरी, त्यांना ज्ञान हवाय. तुम्ही लिंबू रसात आणि अंगाऱ्यात कायप्पाची शक्ती कशी जागृत करता? घोर साधना. कायप्पा, सोयप्पा, तुम्ही काकू. घोर साधना करता म्हणजे नक्की काय करता? सांगतो. आमचं लिंगप्पाचं खानदान आहे. आम्ही महादेवाच्या साधनेला वाहिलेले आहोत. तपश्चर्या करण्याचं सामर्थ्य आम्हाला जन्मानेच प्राप्त आहे. कायप्पा जो महादेवाचा अंश आहे, त्याच्या साधनेनं आम्ही त्याची शक्ती जागृत करतो. आणि राधनी राजदर्शन समयी, अर्थात सूर्योदयापूर्वी किमान 2 तास आधी माझी साधना सुरू होते. इतर देवी देवतांप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा येथे नसते. महादेवाला षोडशोपचाराशी काही कर्तव्य नाही. कायप्पा मंत्राने जागृत होतो. मंत्रोच्चारित मंदनं आपली योग्यता सिद्ध करतात, ज्यामुळे कायप्पा आपली शक्ती तुम्हाला प्रदान करतो. So in that case, the power is in your speech. तुमच्या आवाजात स्पंदन आहे. शक्ती तिथे कायप्पाच्या मूर्तीत आहे. म्हणजे ती शक्ती तुमच्यात उतरते आणि तुमच्या करवी लिंबू रसात आणि अंगाऱ्यात उतरते, बरोबर? काय प्रमाण आहे याला? ती लिंबू रस, ज्याला तुम्ही जीवन रस म्हणता, त्यात ती शक्ती उतरली आहे काही आधार? कोणा सर्पदंशित व्यक्तीला पादा तो रस आणि घ्या प्रमाण. कित्येक वेळेला बळी पण गेलेला आहे. तेव्हा ते जीवन रस मृत्यूरस कसं पडलं? सांगा ना, उत्तर द्या. उत्तर असेल तर देतील ना. अखंड शास्त्र एकाच बैठकीत पिऊन टाकणार आहे जयेंद्र. तुमचं अखंड शिक्षण तुम्ही एकाच वर्गात एकाच दिवसात पूर्ण केलं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय? तुम्हाला जे पोकळ वाटतं त्याची जाणीव होण्यासाठी आयुष्य वेचतो आम्ही. साधना म्हणजे एक प्रकारे दैवी शक्ती, अर्थात सकारात्मक शक्ती. दुसरी आसुरी शक्ती म्हणजे नकारात्मक शक्ती. या दोन्हीचं जेव्हा घर्षण होतं तेव्हा अनेक समयी जीत ही सकारात्मक शक्तींचीच होते. पण काही वेळा नकारात्मक शक्ती भारी होतात, प्रबळ होतात. ही बाब स्पष्टपणे समजणे प्रत्येकाच्या क्षमतेत नसते. म्हणून अनेकदा आपण घटिका भरून आली असं बोलून विषय संपवतो, पण प्रत्यक्षात त्या दंशित व्यक्तीभोवती अनेक नकारात्मक शक्ती एकत्र झालेल्या असतात. आणि त्याचं प्रमाण म्हणजे ती व्यक्ती भीतीने ग्रासली जाते. मृत्यू येण्याआधीच तिने जीवन संपवलेलं असतं, पण तरीही
मी माझ्या मंत्रोच्चाराच्या साह्याने त्याच्यात जीव आणि धीर फुंकण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी माझे हे प्रयत्न विफल होतात। याचाच अर्थ असा इथे कदाचित माझी साधना कमी पडत असेल, पण कायप्पाच्या शक्तीवर शंका घेऊ नका। स्वयंपाक बसा तुम्ही, बसा तुम्ही। कायप्पा, काय काय म्हणायचंय तुम्हाला? तुमचं औषध खाऊन 100 पैकी 100 रोगी बरेच होतात होय? जे बरे होतात ते का बरे होतात त्यासाठी आमच्याकडे शास्त्रीय आधार आहे, आणि जे मरण पावतात त्यासाठी आमच्याकडे आधार आहे। आधार 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 तुमचे हे वैज्ञानिक आधार घडोघडीला बदलत असतात। हे असले पोकळ आधार काय कामाचे? मुळात ज्या गोष्टी तुम्ही इथे मांडत आहात त्यात पोकळ आणि निराधार आहेत। मंत्रशक्ती, कायप्पाची शक्ती, लिंबू रस, जीवन रस। नाव बदलल्याने गुणधर्म बदलत नाहीत। पाठवा तो लिंबूचा रस लॅब मध्ये आणि बघा त्याचे घटक बदलतात का। आमची प्रयोगशाळा बंद खोलीत नसते, प्रत्यक्ष प्रमाण घेतो आम्ही। कोणत्याही सर्पदंशित व्यक्तीला पाजा तो जीवनरस, बघा उठून उभा राहतो की नाही। लिंबाच्या रसाचे घटक बदलत नाही तर त्यांची शक्ती बदलते। लिंबाचा रस आणि अंगारा यांची रेष सर्प ओलांडू शकत नाहीत, तसा त्यांनी प्रयत्न जरी केला तरी त्याच्या अंगाची लाई लाई होईल, त्याचा अंग अग्नी जोराने जळू लागेल। आणि हे कुठल्या प्रकारच्या सर्पांबद्दल घडतं? नाही, तुमच्याकडे असले सर्प आहेत जे कधी कोणी बघितलेलेच नाही। हो ना, काय तर म्हणे मणिधारी नाग आणि भुजंग। काय हो सर, भुजंगाचं वैशिष्ट्य काय? त्याचं अंग केसाळ असतं म्हणे। अपमान! इथे आल्यावर हेच पदरी पडणार ठाऊक होतं मला। आमच्या विश्वासाला खोटा ठरवण्यासाठी विचारलेले प्रश्न उत्तराने कसे शांत होतील? सोयरी, तू बरोबर होतीस, आपण इथे यायलाच नको होतं। चल जा सोयप्पा, मी इथेच थांबते। पाहते आपल्या श्रद्धेची, साधनेची आणखी किती खिल्ली उडवतात हे। अपमानाचे घोट पिण्यातही आनंद असतो। विषय पचवी महादेवाची सुनवी। खिल्ली आम्ही नाही, तुम्ही उडवत आहात या भोळ्या बाबड्या लोकांची। विसरून जा की इथे कोणी आहे। इथे कोणी कायप्पाचा भक्त नाही की कायप्पाचा मुलगा नाही, ना कोणी कायप्पाचा दास ना कायप्पाचा सेवक। इथे फक्त मी आहे आणि तुम्ही आहात। जे बोलाल माझ्याशी बोला। हे बघा माई, तुमचं खानदान कायप्पाला वाहिलेलं खानदान आहे। आम्ही विज्ञानाचे उपासक आहोत। आपल्यामध्ये वैचारिक संघर्ष अटळ आहे। तुम्ही सुद्धा आम्हाला प्रश्न विचारू शकता। तुमचं विज्ञान तुमच्या घरात, शहरात, जगात। माझा कायप्पा माझ्या घरात, माझा कायप्पा आणि माझं घर, बस माझं जग संपलं। मी तुमच्या जगात येऊन तुम्हाला प्रश्न विचारत नाही, तुम्हीही माझ्या जगात येऊन मला प्रश्न विचारू नका। चालते का इथून? ओरडून बोलल्यानं आपला मुद्दा खरा किंवा श्रेष्ठ ठरत नाही माई। एखादी गोष्ट खोटी असेल तर ती खोटी म्हणून मान्य करण्यात कमीपणा तो काय? आमच्या पाड्यात येऊन तू आमच्या देवाला खोटं ठरवतोस? हे लोक बघत बसतील मूकपणे। स्वतःला कायप्पाचा भक्त म्हणवून घेणारे षंडासारखे सहन करतील। कोणाच्या हिंमत नाही तुम्हाला थांबवण्याची, पण मी इथे कायप्पाची सून, मी सांगते तुम्हाला। चालते इथून। हे बंद करा, आता जास्त बोलशील ना तर इथंच आपण जिंकताच मिळेल। नाही ना, लय उशीर केलाय। आपल्या देवाबद्दल बोललाय, याला आता चित्ता सोडणारच नाही बा। अरे याच्या कुणाचा आरोप माझ्यावरती आरोप, पण साड्याला जिता सोडू नका। मडोरीजी बोलतोय मडोरीजी, अरे बोलतोय का फक्त? सोडा त्यांना, मागे वा। असं काही अभद्र कराल तर झालेल्या अपमानाला वरून काळीमा फासला जाईल। कुठेतरी माझ्याकडे असलेल्या ज्ञानाचा अभिमान झाला होता मला, तो उतरवण्यासाठीच कायप्पा मला या सभेत घेऊन आलाय। माझा सगळा अहंकार आज गळून पडला। स्वयंपा, तुझा अपमान म्हणजे पाण्याचा अपमान आहे, हा आमचा अपमान आहे। प्रश्न मान अपमानाचा नाही सरपंच,
ज्या ज्ञानाला मापता येतं, ज्याचं प्रमाण देता येतं, त्याला विज्ञान म्हणतात. ज्याला मापदंड नसतो, ज्याची फक्त प्रचिती येते, त्याला हे ज्ञान मानतच नाही. माझ्या तंत्रविद्येचं प्रमाण देता आलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं. पण प्रमाण देणार तर तो, मी कसं प्रमाण देणार, कुठून देणार? एक मिनिट एक परवन हाय आपल्याकडं. याच्या कानाखाली अशी लावे ना मग मी स्वतः. आजूबाजूच्या परदेशात एवढं सर्प आहेत, पण एक बी सर्प पाड्याच्या आत येत नाही. बरोबर? ते फक्त सोयपा तू पाड्याच्या भोवतीनं जे जीवन रस आणि अंगारा मिश्रित रेस मारतोच ना, म्हणून. पण मी काय विचारते सोयप्पा, त्या मिश्रणाचं आपण रिंगण केलं आणि त्या रिंगणात सर्प सोडलं तर काय होईल? सर्प रिंगणाबाहेर येणार नाही आणि आले तर तडफडत राहतील. मग हाय नव तुझी तयारी? मग आत्ताच त्या मिश्रणाचं रिंगण बनवूया आणि त्या रिंगणातल्या सर्पांबरोबर तडफडावून मारूया त्या साल्यांना. नो नो नो, प्लीज डोंट डू दिस. माझी तयारी आहे. अहो असं काय करू नका. आपल्याला काही सिद्ध नाही करायचंय. का देवाला परीक्षेला उतरवताय? परीक्षा देवाची नाही, माझी आहे, माझ्या साधनेची आहे. माधू जा, ते मिश्रण घेऊन ये. हो माधू थांब. माधू, Guruji, there is some error in your judgment. More homework needs to be done. तुम्ही आता घरी जा. बरोबर आहे. अहो या नाही चुकीचं बोलणार. निदान यांचं तरी ऐका. चला. मला माझ्या तंत्रविद्येची परीक्षा घ्यायची. हो घेऊ ना, पण यात फक्त आपलं नुकसान आहे. यांचं काय जाणार आहे? का सर्प जर रिंगणात अडकून राहिले तर तुम्हाला काय वाटतं? हे लोक जिवंत सोडतील आम्हाला? म्हणजे तुमची तयारी आहे? वैज्ञानिक ज्ञानावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी माघार घेणार नाही. अहो नका ऐकू, त्यांचं चिथावताय तुम्हाला ते. पण मी चिथात नाही आहे. मला स्वतःला माझी परीक्षा घ्यायची. घेऊया, पुन्हा कधीतरी घेऊ. नाहीतरी आता कुठून आणणार सर्प? आमच्याकडे आहेत सर्प. अर्थात ते स्वयंपाला चालत असतील तर, म्हणजे ते भुजंग कालिया टाईप वगैरे नाहीये, नॉर्मल सर्प आहेत. घेऊन या. उठा. येस सर. नो डोंट डू दिस. गुरुजी, तुम्हाला वाटतं तसं नाहीये. आता तुम्ही मला सांगणार आहात माझ्या साधनेत काय कमी आहे ते? नो प्लीज लिसन. अहो असं नका करू. तुम्हाला घ्यायचीच आहे ना ही परीक्षा. पुन्हा कधीतरी घेऊ. पण दिवस वार तुम्ही म्हणाल तो. माझी हात नाही तयारी. डोंगरचा असं काय करू नका. नकारात्मक शक्ती जागृत झाले तो. तुमच्या या हातापायीचे प्रबळ होत झाले. असं करू नका. सर, नमस्ते नमस्ते विवो विश्वमूर्ते. नमस्ते नमस्ते चिदानंद मूर्ते. नमस्ते नमस्ते लिंगप्पा नमस्ते. Shahendar, you're doing this on purpose. His belief is his word. Don't play with his word, please. No, Jenny. We are trying to bring his disbelief to reality. You can do it at a better time. This is the perfect time. दैवी शक्ती चिमितकारानंच सिद्ध होते. देव स्वतःला सिद्ध करायला चिमितकार करीत नाहीत. या चिमितकारानंतर आपली श्रद्धा अजून बी घटवाईल बघ.
आणि तसं झालं नाही तर सरळ रिंगा बाहेर निघून गेला तर द्यातो तुला शंकरा वर चांदी शिखरा विसला भस्म अंगी लेपला वासुकी जळा भेटला हला हला प्यार
Congratulations, Jayendra. Finally, your mission is accomplished. But it could have been done in a better way. The ways can be different, Jenny. But time has to be perfect. आणि मिशन अजून कंप्लीट झालेलं नाहीये. आपल्या समाजात सोयप्पासारखी माणसं फार थोडी आहेत जी आपली चूक मान्य करून बदल स्वीकारण्यास तयार होतात. पण बहुतांश लोक वर्षानुवर्ष त्यांच्या मनावर बिंबवलेलं अंधश्रद्धेचं जोखड सोडायला तयार होत नाहीत. कधीच. जोपर्यंत श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील पुसट रेष मिटत नाही तोपर्यंत हा प्रवास असाच चालू राहील. अखंड, अविरत. लेट्स गो. अरे आता आपण काय करायचं? काय बी नाही. पण अहो नाते आपले होते नाही आपले आहेत. अरे पण गावकरी त्यांना आपल्याशिवाय पर्याय आहे ना? सरपंच आभाळ भरून आलंय. आपल्यावर कोसळण्याआधी निघूया. चला Wow.